मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचे आपल्या शेतकरी अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना याचे नवीन शुद्धीपत्रक या ठिकाणी दिनांक 5 मार्च 2024 दरम्यान या ठिकाणी सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहे. या GR मध्ये कोणकोणते नवीन बदल करण्यात आलेले आहे आणि अतिरिक्त कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची या ठिकाणी सूचना या GR मध्ये करण्यात आलेली आहे याची सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, अशाच प्रकारचे दररोज माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण सर्वात आधी बघूया शासन शुद्धीपत्रक या ठिकाणी काय आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ₹50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षामध्ये 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती या ठिकाणी विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावलीमधील कलम 29.1 च्या तरतुदीमध्ये उक्त योजनेच्या दिनांक 29/7/2022 च्या शासन निर्णयातील एक योजनेचा तपशील 3 यामध्ये नमूद असलेले मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेले बदल याद्वारे शासन यास मान्यता देत आहे. तर यामध्ये बदल कोणकोणते केलेले आहे. योजनेचा तपशील सन 2017-18 या वित्तीय वर्षामध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेल्या असल्यास सन 2018-19 या वित्तीय वर्षामध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेल्या असल्यास 2019 आणि 20 या वित्तीय वर्षामध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेल्या असल्यास या ठिकाणी किंवा 2017 किंवा 18 किंवा 19 व 19 किंवा 20 या तीनही वित्तीय वर्षामध्ये बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड म्हणजेच मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना सन 2018-19 अथवा सन 2019 आणि 20 या वर्षामध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त ₹50,000 पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून या ठिकाणी देण्यास सरकारकडून मान्यता देत आहे. मात्र सन 2018-19 अथवा सन 2019 आणि 20 या वर्षामध्ये घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ₹50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019 आणि 20 या वर्षामध्ये प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर सदर शासन निर्णयामध्ये वरीलप्रमाणे केलेल्या अंशतः बदलानुसार उक्त योजनेअंतर्गत नव्याने पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्यांचा पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकार विभागांच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयातील कार्यरत लेखापरीक्षकांकडून तपासणी करून व त्यांनी तसे प्रमाणित केल्यानंतरच सदर कर्ज खात्यांना योजनेतील बदलानुसार या ठिकाणी लाभ देण्यात येत आहे. त्यानंतर मित्रांनो हे जे शुद्धीपत्रक आहे म्हणजेच जो GR आहे तो आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तो डाउनलोड देखील करू शकता. तर ही होती संपूर्ण GR बद्दलची माहिती. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. धन्यवाद.